तर चला आपण बघूया आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे नाऊन या पार्ट्स ऑफ स्पीचच्या संबंधितील नंबर या विषयाबद्दल. म्हणजे काय, सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. किती नंबर असतात? सिंग्युलर आणि प्लुरल असे 2 नंबर असतात नाऊनला. बरेच विद्यार्थी, बरेच शिक्षक, बरेच पालक या सिंग्युलर आणि प्लुरलला अत्यंत कमी महत्त्व देतात आणि नेमकी इथेच फसगत होते. माझी सर्वांना अत्यंत नम्र विनंती आहे की हा खरं बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. खूप जास्त महत्त्व द्यायचं आहे आपल्याला, खूप मनापासून समजून घ्यायचं आहे. खूप डेप्थ आहे या विषयाला, ह्या टॉपिकला, आणि त्या डेप्थमध्येच मी तुम्हाला नाऊनचं प्लुरल फॉर्म शिकवणार आहे. प्लुरल फॉर्म आपलं नाऊन आणि व्हर्बचं होत असतं. व्हर्बच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे ते व्हर्ब शिकवताना. तोही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि नाऊनचा नंबर म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म. आपल्याला नाऊनचं प्लुरल फॉर्म करता येणं गरजेचं आहे. फक्त एस प्रत्यय लागला म्हणजे नाऊनचा प्लुरल होत नाही, तेवढाच एक प्रकार नसतो. खूप सारे प्रकार असतात. आणि जे आपण ग्रॅमॅटिकल मिस्टेक म्हणत असतो, तर तो ग्रॅमॅटिकल मिस्टेकमधला 50% भाग हा नाऊन आणि व्हर्ब यांचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म असतं. एकदा की आपल्याला जमलं तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्या असतात 50% आपल्या कमी होऊ शकतात. तर आपण आता बघणार आहोत प्लुरल नंबरबद्दल. सुरुवात करू. म्हणजे नेमकं काय प्लुरल नंबर म्हणजे काय? तर प्लुरल नंबर डिनोट्स मोर दॅन वन पर्सन. काय करतं प्लुरल नंबर? एकापेक्षा अधिक व्यक्तींची, वस्तूंची काय करतं, एक आपल्याला माहिती देतं. उदाहरण बघा, देर इज अ ट्री ग्रोईंग इन द कंपाऊंड. काय होतं इथे? कंपाऊंडमध्ये एक झाड मोठं होत आहे. आणि हे झालं सिंग्युलर काय नंबर. पुढचं उदाहरण बघू. देर आर मेनी फ्रूट ट्रीज इन द गार्डन. गार्डनमध्ये खूप सारे फळांची झाडं आहेत. तर या ठिकाणी ट्रीज असा शब्द आलेला आहे, तो काय दर्शवतो? प्लुरल नंबर. तर मग आता बघायचं आहे आपल्याला फॉर्मेशन ऑफ प्लुरल्स. कशा पद्धतीने प्लुरल नंबर फॉर्म होतो. म्हणजेच काय, अनेक वचन फॉर्म होतं. सिंग्युलर नंबर म्हणजे काय? एक वचन. प्लुरल नंबर म्हणजे काय? अनेक वचन. तर एकवचनी नाऊनचं अनेकवचनी नाऊन कसं बनतं ते आपण आता बघणार आहोत. पहिला पॉईंट, द सिम्पल मेथड बाय ॲडिंग एस. सर्वात सिंपल मेथड कोणती? एस वापरायचा. कोणती उदाहरणं घेऊया आपण? बुक, बॉय, टेबल. काय झालं? बुक्स, बॉईज, टेबल्स. दुसरी जी सिंपल मेथड आहे, बऱ्याचशा जणांना माहिती आहे म्हणून मी त्याला सिंपल म्हणतोय. द नाऊन एंडिंग विथ वाय प्रेसिड्स बाय कॉन्सोनंट चेंजेस आय अँड ॲडिंग ई एस. म्हणजे काय? समजा सिटी हा शब्द आहे, तर सिटी हा शब्दाचा जो शेवटी वाय आलेला आहे तो वाय निघून जातो आणि त्याऐवजी आपण काय लिहितो? आय लिहितो वायच्या ऐवजी, आणि पुढे त्याच्यासोबत काय जोडतो? ई एस. कोणती उदाहरणं बघूया आपण? सिटी, बेबी, आर्मी, डेझी, कॉपी. काय होईल याची प्लुरल फॉर्म्स? सिटीज, बेबीज, आर्मीज, डेझीज, कॉपीज. ठीक आहे. पुढचा प्रकार बघू. जर नाऊन एंडिंग इन ओ फॉर्म्स प्लुरल बाय ॲडिंग ई एस. जर शेवटी ओ आलेला असेल तर आपल्याला काय सिम्पली काय ॲड करायचं असतं? ई एस ॲड करायचं असतं. उदाहरणार्थ हिरो, निग्रो, बफेलो, पोटॅटो, इको. काय होईल याचं प्लुरल? हिरोज, निग्रोज, बफेलोज, पोटॅटोज, इकोज. म्हणजे फक्त एस लावून चालणार नाही. काही शब्द असे आहेत की जिथे फक्त एस लावून पण चालतं, ई एस लावून पण चालतं. म्हणजे ते शब्द दोन्ही दृष्टीने करेक्ट असतं. म्हणजे काय? फॉलोइंग नाउन्स कॅन बी चेंज बाय बोथ वेज. उदाहरण मॉस्किटो. आता जो मॉस्किटो शब्द आहे, मॉस्किटोज दोघी प्रकारे चालतं. फक्त एस लावला तरी चालतं, ई एस लावला तरी चालतं. अजून कोणती उदाहरणं घेता येतील? मोटो, व्होल्कॅनो, कमांडो. काय लक्षात ठेवायचं आहे? मॉस्किटो, मोटो, व्होल्कॅनो, कमांडो यांना फक्त एस आणि ई एस दोन्ही लावलं तरी चालतं. पुढचा जो प्रकार आहे, बट फॉलोइंग नाउन्स एंडिंग इन ओ फॉर्म्स प्लुरल सिम्पली बाय ॲडिंग एस. म्हणजे ओ आल्यावर प्रत्येक वेळा ई एस लावायचाच आहे का? नाही. तर काही शब्दांना फक्त ई एस लागतो, काही शब्दांना फक्त एस लागतो, काही शब्दांना दोन्ही लागतात. आपण काय बघितलं? ई एस लागणारी शब्द बघितली.
दोन्ही चालणारी शब्द बघितली. आता फक्त एस ॲड होतो ते शब्द बघू. कॅन्टो, हिंदू, पियानो, डायनॅमो, फोटो. काय होईल यांचं? कॅन्टोज, हिंदूज, पियानोज, डायनॅमोज, फोटोज शब्द लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढचा जो प्रकार आहे तो काय बघा. इथून पुढे जरा जास्त लक्ष द्या. ते नाऊन ज्यांचा शेवट डबल एसने होतो किंवा सी एचने होतो किंवा एस एचने होतो किंवा एक्सने होतो, त्यावेळेस आपण प्लुरल फॉर्म काय करायचं आहे? फक्त ई एस प्रत्यय लावायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे कोणते कोणते शब्द? डबल एस, सी एच, एस एच, एक्स आणि ई एस. जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे शब्द बघितले तर फक्त काय ॲड करायचं आहे? ई एस ॲड करायचं आहे. उदाहरणार्थ ग्लास, ब्रँच, डिश, बॉक्स. ग्लासेस, ब्रँचेस, डिशेस, बॉक्सेस. ठीक आहे. पुढचा प्रकार बघूया. हा पुढचा प्रकार पण कॉमन आहे, बऱ्यापैकी जणांना माहिती असतं. ज्यांना माहिती नसतं ते परेशान होतात, त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. द नाउन्स एंडिंग इन एफ फॉर्म्स प्लुरल नाउन बाय ॲडिंग व्ही एस. म्हणजे असा शब्द ज्याच्या शेवटी एफ प्रत्यय येतो. तर नाऊन असेल तरच, लक्षात ठेवा, फक्त नाऊन असेल तरच त्याचं प्लुरल होतं. एफ असेल तर काय करणार आपण? व्ही ई एस प्रत्यय करणार. एफला काढून टाकणार, त्याच्याऐवजी व्ही लिहिणार आणि सोबत ई एस ॲड करणार. फॉर एक्झाम्पल काफ, वाईफ, लीफ, नाईफ, थीफ, लोफ. काय होणार यांचं? काव्स, वाईव्स, लीव्स, नाईव्स, थीव्स आणि लोव्स. आता फक्त एफ आला म्हणजे कंपल्सरी व्ही एसच होतो का? नाही, काही अपवाद आहेत. एफ तसाच राहतो आणि एस प्रत्यय लागतो. कोणते ते शब्द बघा. फॉलोइंग नाउन्स हॅव रेग्युलर प्लुरल. फॉर एक्झाम्पल रूफ, बिलीफ, चीफ, सेफ, प्रूफ. उत्तर काय येणार यांचं? म्हणजे प्लुरल काय होणार यांचं? रूफ्स, बिलीफ्स, चीफ्स, सेफ्स आणि प्रूफ्स. अशा प्रकारे उत्तर होतील यांचे. पुढचं एक्झाम्पल बघा. नाउन्स चेंज इन टू प्लुरल बाय म्युटेशन मेथड. आता काय असते म्युटेशन मेथड? म्युटेशन मेथड म्हणजे काही चेंजेस करावे लागतात आपल्याला. आणि चेंजेस, खरं तर म्युटेशनचा अर्थ काय होतो? जीवनविषयक चेंजेस, म्हणजे जीवनविषयक बदल. तर या ठिकाणी आपल्याला काही बदल करावे लागतात. ते असं ठरलेलं असतं लँग्वेजच्या बाबतीत. काही गोष्टी आपल्याला माहीतच करून घ्यायच्या असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ फूट. फूट असा शब्द आला, डबल ओ असतो, त्या डबल ओचा काय होतो? डबल ई होतो. आणि काय होतं त्याचं प्लुरल? फीट होतं. मग तुम्हाला टूथ माहिती आहे, टूथचं टीथ होतं. करेक्ट. अजून बघू काही एक्झाम्पल. गूज हा पक्षी आहे, त्याचं होतं गीज. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे मॅन. मॅनचं काय होणार? मेन. माऊसचं काय होणार? माईस. वुमनचं काय होणार? विमेन. काय राहिलं? लाऊज. आता लाऊज असेल तर काय होतं त्याचं? लाईस होतं. लाऊज म्हणजे काय? त्या डोक्यात बारीक बारीक किडे पडतात, आपण त्यांना उवा म्हणतो. उवा प्लुरल फॉर्म आहे. लाईस. सिंगल असेल तर ऊ, लाऊज. तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे इन फॉलोइंग ॲनिमल नेम्स टेक झिरो प्लुरल. आता काही प्राणी असे आहेत त्यांच्या नावांमध्ये झिरो प्लुरल होतं. म्हणजे काय? सिंग्युलर प्लुरल फॉर्म सेम असतो, आपण कुठलाही बदल करत नाही. कोणते ते शब्द? शीप, डिअर, साल्मॉन, ट्राउट, ग्राउज, पाईक, प्लेस, कॅर्प, मूज. ही प्राणी जी आहेत सिंग्युलर प्लुरल सेम वापरले जातात, तिथे आपण कुठलाही बदल करत नाही. म्हणून काय म्हणतो त्याला आपण? झिरो प्लुरल. आता काही अशी उदाहरणं बघू की जिथे दोघं चालतात, म्हणजे झिरो वापरलं तरी चालतं आणि गरजेनुसार काही वेळा आपल्याला प्लुरल करावं लागतं. द फॉलोइंग ॲनिमल नेम्स टेक बोथ रेग्युलर अँड झिरो प्लुरल फॉर्म्स. कोणती ती उदाहरणं? फिश, अँटिलोप, रेनडियर, हेरिंग, एटसेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या जातीचे जर फिश असतील तर आपण काय म्हणतो? त्याला फिशेस म्हणतो. पण गरजेनुसार ते वापरावं लागतं. आता पुढची उदाहरणं बघूया. फॉलोइंग नाउन्स हॅव द सेम सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म. म्हणजे काय? सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म सेम असतो. ब्रेस, पेअर, डझन, स्कोर, ग्रॉस, 100, 1000, मिलियन, स्टोन, 100, वेट, टन, हेड, रुपी, एटसेट्रा. आता तुम्ही म्हणाल सर याचं या ठिकाणी प्लुरल फॉर्म का दिलेलं नाही?
तर आधीच सांगितलं, जो शब्द डोळ्याला दिसतोय तोच सिंग्युलर फॉर्म आहे आणि तोच प्लुरल फॉर्म आहे. ठीक आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हे जे शब्द आहे ज्यावेळेस आपण वेगळ्या प्रकारे लिहितो, काही एक विशिष्ट प्रकार आहे, त्यावेळेस मात्र यांचं आपण प्लुरल म्हणून यूज करतो. कसं आहे बघा, ते डझन्स ऑफ स्कोर्स म्हणजे अशा पद्धतीने लिहायचं राहिलं तर आपल्याला काय लिहावं लागेल, डझन्स. त्यानंतर डझन्स ऑर स्कोर्स ऑफ बुक्स, बुक्सबद्दल लिहायचं आहे तर डझन किंवा स्कोर, जरी सिंग्युलर असलं तरी ऑफ बुक्स असं लिहायचं, त्यावेळेस डझन्स किंवा स्कोर्स होईल. ठीक आहे. टन्स ऑफ स्टील म्हणजे तुम्ही आता ही फ्रेज लक्षात घ्या, अशा पद्धतीने फ्रेज येत असेल त्यावेळेस ही जी शब्द दिलेली आहे त्याचा प्लुरल फॉर्म वापरतो आहे आपण. हंड्रेड्स किंवा मिलियन्स ऑफ पीपल. ही गेव मी 5 रुपीज बट ही गेव मी अ 5 रुपी नोट. ठीक आहे. त्याने 5 रुपयाची नोट दिली, एकच नोट आहे ना, त्याच्यामुळे आपण 5 रुपीज नोट किंवा 5 रुपी नोट्स असं म्हणत नाही. त्याने 5 रुपयाची नोट दिली, 100 रुपी नोट, त्याने 100 रुपयाची नोट दिली असं बिलकुल म्हणायचं नाही. काय, 100 रुपीज नोट, ती सिंगल नोट आहे, त्यामुळे त्याला अशा प्रकारे त्याचा यूज केला जातो. हे का बरं सोडून द्या, तो नेटिव्ह स्पीकर म्हणजे ही भाषा बोलणारे लोक जसं बोलतात आपल्याला तसंच ते बोलावं लागतं, असा साधा नियम आहे बस. पुढचा पॉईंट आहे, फॉलोइंग नाउन्स हॅव 2 फॉर्म्स. जे शब्द आहेत खालचे आता त्यांना 2 फॉर्म्स आहेत. आता ब्रदर म्हणजे ब्रदर हा एक शब्द आहे, परंतु प्लुरल वापरताना 2 प्रकारे त्यांचं प्लुरल फॉर्म होतं. काय बघा, ब्रदर्स, पहिला उपयोग काय, ब्रदर्स. सन्स ऑफ सेम पॅरेंट्स. मात्र या ब्रदरचं अजून एक रूप आहे जे प्लुरलमध्ये असतं, ते काय, ब्रेद्रेन. आता याचा अर्थ काय होणार, मेंबर्स ऑफ सेम सोसायटी म्हणजे जात भाऊ वगैरे असं काहीतरी बोलण्याच्या पद्धती असतात त्या पद्धतीने. पुढचा जो शब्द आहे तो क्लॉथ. क्लॉथचे 2 प्रकार, कोणते कोणते, क्लॉथ्स आणि क्लोथ्स. क्लॉथ्स म्हणजे काय, ओनली पीस ऑफ क्लॉथ म्हणजे कापडाचा तुकडा. क्लोथ्स म्हणजे काय, शिवलेले कपडे. आता डाय शब्द आहे, डाय काय असतं त्याचं बघा, डायचा पहिला फॉर्म आहे डाईज म्हणजे कॉइनिंग स्टॅम्प्स. ठीक आहे. दुसरा फॉर्म आहे डाईस म्हणजे काय, क्यूब्स फॉर गेम्स. ठीक आहे. जे खेळतात त्यांना ते डाय वगैरे माहिती आहे, किंवा डाईज म्हणजे काय, फॅक्टरीजमध्ये वगैरे वापरले जातात ते डाय, जे ITI वगैरे करणाऱ्या मुलांना माहिती असतात. त्यानंतर फिशचे 2 प्रकार कोणते, पहिला फिश टेकन कलेक्टिवली म्हणजे सगळ्या प्रकारचे फिश. दुसरा फिश काय, टेकन इंडिव्हिज्युअली म्हणजे एकटा फिश. त्यानंतर जिनियसचे 2 प्रकार, काय, जिनियसेस आणि जिनी. आता जिनियसेस आणि जिनी या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरीली इंटेलिजंट झालं जिनियस, आणि जिनी म्हणजे काय, स्पिरिट्स ऑफ गोस्ट, ते बाटलीतून वगैरे बाहेर निघतं बघा, त्याला जिनी म्हणतात, ते बी प्लुरलच आहे. आणि काय जिनियसेस ते पण प्लुरलच आहे. कशाचं, जिनियसचं. त्यानंतर इंडेक्सचं इंडेक्सेस आणि इंडेसेस काय फरक आहे. इंडेक्सेस म्हणजे टेबल्स ऑफ कंटेंट्स इन बुक, अनुक्रमानिका तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर इंडायसेस, आता हे काय, अल्जेब्राईक सायन्स आहेत, हे तुम्हाला माहिती असेल, 10वीपर्यंत तुम्ही शिकलेले आहात किंवा शिकणार असाल किंवा शिकून जाल, त्याबद्दल काही अडचण येणार नाही. पुढचा शब्द आहे पेनी. कोणते 2 शब्द आहेत, पेनीज आणि पेन्स. पेनीज म्हणजे काय, नंबर ऑफ पेनी कॉईन्स, एकूण किती कॉईन्स आहेत तुमच्याकडे, त्याला आपण पेनीज म्हणतो. त्यानंतर पेन्स म्हणजे काय, अमाऊंट ऑफ पेनी कॉईन्स इन व्हॅल्यू. आता ती चिल्लर असते, त्या चिल्लरची एकूण अमाऊंट किती, या अर्थाने होतं ते. आता एक्झाम्पल्स ऑफ प्लुरेलिया टॅन्टम म्हणजे काय, असे काही शब्द की जे नेहमी प्लुरलच वापरले जातात, ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. प्लुरेलिया टॅन्टम कदाचित तुम्ही कुठे वाचली नसेल, भविष्यात कुठे ऐकायलाही मिळणार नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. असं जे म्हणतोय ते का तेही माहीत नाही. सोप्या भाषेत काय सांगू शकतो मी, खालील शब्द फक्त अशाच पद्धतीने लिहिली जातात, त्यांच्यात बदल होत नाही. कोणते ते शब्द, अमेंड्स,
annals, archives, arms, areas, brains, contents, customs, earnings, entrails, fireworks, fonts, goods, girls, letters, lyrics, manners, houses, outskirts, pains, particulars, premises, richest, stairs, surroundings, hangs, troops, topics, valuables, images, proceeds, tidings, assets, ड्रायव्हर्स. शब्द लक्षात ठेवा, सगळे प्लुरल फॉर्ममध्ये आहेत. फॉलोइंग आर द अनमार्क्ड प्लुरल्स विच डू नॉट एंड इन एस. खालील जे शब्द आहेत ते प्लुरलच आहेत, म्हणजे सिंग्युलर असताना हे आपण वापरू शकतो का? नाही, ते प्लुरल आहेत, परंतु तिथे एस वगैरेचा काही संबंध नाही. आपल्याला माहिती पाहिजे की अशा प्रकारचे शब्द प्लुरल असतात. फॉर एक्झाम्पल कॅटल, क्लर्जी, फोक, यूथ आणि पोल्ट्री. आता काही खेळ किंवा काही आजार. सम गेम्स अँड स्पोर्ट्स आर रिटन इन द प्लुरल फॉर्म. मिझल्स, मम्स, बिलियर्ड्स, ड्रॉट्स असे जे शब्द आहेत ते प्लुरलमध्ये वापरले जातात. हे काय नाव आहेत? कसली आजारांची नावं आहेत, खेळांची नावं आहेत. द फॉलोइंग नाउन्स आर प्लुरल इन फॉर्म बट सिंग्युलर इन माइंड. आता काही काही शब्द असे असतात, दिसायला प्लुरल असतात, पण त्यांचा वापर मात्र नेहमी सिंग्युलर असतो. आपल्या डोक्यात नेहमी सिंग्युलर असते. न्यूज, गुड न्यूज काय आहे, काय न्यूज आहे आजची, बघा सिंग्युलर आलं, पण त्याला काय प्रत्यय लागला आहे? एस, म्हणून ते काय आहे? प्लुरल फॉर्म. दिसायला जरी प्लुरल फॉर्म असलं तरी त्याचा वापर काय आहे? सिंग्युलर. पॉलिटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, मेकॅनिक्स. ठीक आहे. द फॉलोइंग नाउन्स प्लुरल इन फॉर्म यूज्ड ॲज सिंग्युलर अँड प्लुरल. अजून कोणते शब्द आहेत असे? मीन्स, रन्स, इनिंग्स, सिंग्युलर. यूज कसं आहे? प्लुरल. द फॉलोइंग नाउन्स हॅव डिफरंट मिनिंग्स इन द सिंग्युलर अँड द प्लुरल फॉर्म. म्हणजे काय? ॲडवाईस शब्द आहे, समजा ॲडवाईस आणि ॲडवाईसेस, दोन शब्द आहेत. एक झाला सिंग्युलर, एक झाला प्लुरल. सिंगल असताना त्याचा अर्थ वेगळा आहे, प्लुरल असताना त्याचा अर्थ वेगळा आहे. ॲडवाईस म्हणजे काय? काउन्सिल, म्हणजे आपण त्याला म्हणतो सल्ला. आणि ॲडवाइसेस म्हणजे काय? इन्फॉर्मेशन, माहिती. ठीक आहे. कंपास म्हणजे काय? रेंज किंवा लिमिट. कंपासेस म्हणजे काय? ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर ड्रॉइंग सर्कल, हे तुम्हाला माहिती आहे. फोर्स, फोर्स म्हणजे काय? पॉवर. आणि फोर्सेस असेल तर ट्रूप्स म्हणजे काय? सैन्य. काय बघतोय आपण इथे? सिंग्युलर असेल तर अर्थ वेगळा असतो, त्याचं प्लुरल होतं तर अर्थ बदलतो. आयन म्हणजे काय? मेटल. पण आयन्स असेल तर फेटर्स म्हणजे साखळी वगैरे. गुड शब्द असेल तर वेलबिंग, ज्याला आपण म्हणतो चांगलं. गुड्स असेल तर लगेज म्हणजे वस्तू. रिस्पेक्ट असेल तर रिगार्ड्स. रिगार्ड म्हणजे काय? आपण एखाद्याला जो रिस्पेक्ट देतो, आदर वगैरे. आणि रिस्पेक्ट्स म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट्स. त्या ठिकाणी आपण कोणाचं तरी कौतुक वगैरे करतोय. आय हॅव रिस्पेक्ट्स फॉर देम म्हणजे त्यांचा मला आदर आहे, लक्षात द्या. ॲश, डस्ट ऑफ बर्न फ्युएल. ॲश काय आहे? राख. आणि ॲशेस मात्र काय? मॉर्टल रिमेन्स. मॉर्टल रिमेन्स म्हणजे काय? ज्या उरलेल्या वस्तू असतात मेलेल्या व्यक्तीच्या वगैरे, जिवंत. मॉर्टल म्हणजे काय? असा व्यक्ती जो मरणार आहे, त्याचे रिमेन्स. आर्म म्हणजे काय? अप्पर एक्स्ट्रीमिटी. आणि आर्म्स म्हणजे काय? वेपन्स. आर्म म्हणजे बाहू आपण म्हणतो, आणि आर्म्स म्हणजे काय? हत्यार. त्यानंतर कॉपर आणि कॉपर्स. कॉपर म्हणजे काय? मेटल म्हणजे धातू. आणि कॉपर्स म्हणजे काय? कॉइन्स म्हणजे त्या धातूची नाणी. पुढचा शब्द आहे वूड. वूड म्हणजे काय? अ काइंड ऑफ फ्युअल ऑर टिंबर, फक्त लाकूड, साधं लाकूड. आणि वूड्स असेल तर काय? त्याचं फॉरेस्ट म्हणजे जंगल. आणि टीन असेल तर काइंड ऑफ मेटल, आपण त्याला पत्रा म्हणतो. आणि टीन्स असेल तर काय? कॅन्स, त्या पत्र्याचे बनवलेली कॅन्स. ठीक आहे. आता पुढचे शब्द काय आहेत? सिंग्युलर असेल तर वेगळा अर्थ आहे, पण प्लुरल असेल तर त्याचे पुन्हा दोन दोन मिनिंग होऊ शकतात. उदाहरणार्थ कलर शब्द आहे. कलर म्हणजे काय? ह्यू. कलर म्हणजे काय? ह्यू. ह्यूसुद्धा कलरसाठी दुसरा शब्द आहे. पण जर कलर्स असेल तर त्याचे दोन अर्थ काय होतील? कलर्सचा पहिला अर्थ तर ह्यूज म्हणजे रंग,
आणि दुसरा अर्थ काय आहे, कॉम्प्लिमेंटरी फ्लॅग. ठीक आहे. पुढचा शब्द आहे कस्टम, म्हणजे काय, ट्रॅडिशन. पण कस्टम्स असेल तर ट्रॅडिशन आणि ड्युटीज ऑर इम्पोर्ट्स. ड्युटीज आणि इम्पोर्ट्स म्हणजे काय, टॅक्स. इफेक्ट म्हणजे काय, रिझल्ट. आणि इफेक्ट्स म्हणजे काय, रिझल्ट किंवा प्रॉपर्टी. ठीक आहे. पुढचा शब्द आहे मॅनर आणि मॅनर्स. तर मेथड आणि डिमिनर्स. पुढे आहे नंबर, क्वांटिटेटिव्ह काउंटिंग. आणि नंबर्स असेल तर क्वांटिटेटिव्ह काउंटिंग. आणि लाईन्स ऑफ पोएट्री. ठीक आहे. पुढे पेन, सफरिंग. आणि प्लुरल असेल तर सफरिंग्स किंवा पेनफुल एफर्ट्स. जर प्रिमाइस असेल तर सिंग्युलर असेल तर प्रोपोजिशन. आणि प्रिमाइसेस प्लुरल असेल तर प्रोपोजिशन्स अँड किंवा बिल्डिंग्स. प्रिमाइसेसचा अर्थ बघा, क्वार्टर म्हणजे फोर्थ पार्ट. आणि क्वार्टर्स असेल तर फोर्थ पार्ट्स किंवा ड्वेलिंग. राहण्याच्या घराला सुद्धा काय म्हटलं जातं, क्वार्टर्स. असे दोन दोन अर्थ होत आहेत. स्पेक्टेकल म्हणजे साईट. आणि स्पेक्टेकल्स म्हणजे साईट्स किंवा ग्लासेस म्हणजे चष्मेसुद्धा. पार्ट असेल तर पोर्शन. आणि पार्ट्स असेल तर पोर्शन्स किंवा दुसरा काय अर्थ होईल पार्ट्सचा, टॅलेंट, लर्निंग असा एक अर्थ आहे. हा वेगळा अर्थ तुम्हाला माहिती झालेला आहे या ठिकाणी. ओके. आता जे तुम्ही शब्द ऐकले, बोलताना काही इकडे तिकडे झालं असेल असं तुम्हाला वाटलं, एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला असं वाटलं, मी प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही दिलेला, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्की तुम्हाला सर्वांची उत्तरं देईल. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत, कारण हा जो व्हिडिओ आहे सर्वांसाठीच आवश्यक आहे. लाईक करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा, मी नक्की उत्तरं देणार. थँक्यू.